पुण्यात पुन्हा गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला। पुण्याला तिसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं। या पावसामुळे खराडी चंदननगर भागात रस्त्यांवर पाणी साचलं। कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली। कळंब आणि बाशी तालुका परिसरात पाऊस अर्ध्या तासापासून वादळी वाऱ्यासह कोसळत होता। त्यामुळे फळ पिकांचं आणि काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। कराड आणि पाटण तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांनी झोडपलं। कराडचा उंडाळे विभाग, पाटणचा भेबेवाडी विभाग इथं वादळी वारे सुटले आणि भल्या मोठ्या गारांसह पाऊस पडला। या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना फटका बसला। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या घरनिकी गावाला मुसळधार पावसानं झोडपलं। त्यापूर्वी पडलेल्या गारांनी शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। गारपिटीमुळे डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालं। या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झालाय। शासकीय मदतीच्या अपेक्षेत हा बळीराजा आहे। बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी गावात अवकाळी पावसानं हजेरी लावली। सुमारे 15 ते 20 मिनिटं चाललेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। उन्हाच्या तीव्रतेनं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला। बीडच्या धारूर तालुक्यातील मोहखेड परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली। गारपिटीमुळे हरभरा, गहू, कांदा तसंच भाजीपाल्याला फटका बसला। वाशिमसह मालेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं। या पावसामुळे कांदा, काढणीला आलेला गहू तसंच भाजीपाल्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यात 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं। वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात पावसानं चौथ्या दिवशी थैमान घातलं। मागील 15 दिवसात नाशिकच्या ग्रामीण भागाला 2 वेळा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं। 7 तालुक्याला जोरदार तडाखा बसला। हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आणि शेतकरी संकटात सापडला। टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत असताना आता गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकांच्या बागा जमीनदोस्त झाल्या। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे टोमॅटोचं मोठं नुकसान झालंय। सुनेत्रा पवारांना भेटायला आलेल्या सुनील तटकरेंना आल्या पावली माघारी जावं लागलं, कारण सुनेत्रा पवार त्यांच्या कार्यालयात नव्हत्या। सुनील तटकरे त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते आणि त्यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी गेले होते। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात सखोल चौकशी करावी अशी मागणी मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे। त्याचबरोबर भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT चौकशी सुरू आहे। पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका अदिती तटकरे यांनी मांडली आहे। दोषींवर कठोर कारवाई व्हावी असं देखील अदिती तटकरे म्हणाल्या। आमदार संजय गायकवाड यांच्या 35 कोटी कमिशनच्या वक्तव्यावरून वाद पुन्हा चिघळलाय। आधी चुकून बोललो असं म्हणणाऱ्या गायकवाडांनी आता पुन्हा सभेत तेच विधान केलं। कार्यकर्त्यांसाठी कमिशन सोडलं असं त्यांनी म्हटलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या। आता पक्षाकडून काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नवी मुंबई महापालिकेतील 60 वर्ष वयोमर्यादेच्या निर्णयावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटलाय। यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांनी या निर्णयाचं समर्थन करत अनुभवी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं। अशोक खरातला पुन्हा SITनं ताब्यात घेतलं। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यासाठी SITनं न्यायालयाकडे अर्ज केला होता। पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर SITनं त्याला ताब्यात घेतलं। गारगाई प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। मुंबई मनपाच्या स्थायी समितीमध्ये गारगाई प्रकल्पाला अखेर मंजुरी देण्यात आली। स्थायी समितीमध्ये गारगाईवर चौथ्यांदा मांडलेल्या प्रस्तावाला यश मिळालं। महाराणी तारा राणींबाबतच्या वक्तव्याचं नांदणी जैन संस्थान मठाकडून खंडन करण्यात आलंय। नयन पद्मसागर महाराजांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणत अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी हे वक्तव्य केल्याचं नांदणी मठानं सांगितलंय। या वक्तव्याशी नांदणी मठ सहमत नसल्याचा उल्लेख प्रसिद्धी पत्रकात करण्यात आलाय।
सातारा जिल्हा रुग्णालयातील मृतदेह अदलाबदली प्रकरणी कारवाई करण्यात आली। जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपेंचं निलंबन करण्यात आलं। अशा प्रकारची घटना दोनदा घडल्यानं कारवाईचा बडगा उगारण्यात आला। अकोल्यात आरोपी महिलेच्या मुलीवर पोलिसांना वाकडी नजर टाकली। महिलेकडे पोलीस अधिकाऱ्यांना शरीर सुखाची मागणी केली। या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। एएसआय राजेश जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। यानंतर एक मोठी बातमी आहे। 35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांसाठी सोडलं असं संजय गायकवाड म्हणाले। आमदार संजय गायकवाड यांनी पुनरुच्चार केला आहे। आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले। काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण 35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांसाठी सोडलं असं वक्तव्य केलं होतं। मात्र यावरून वाद होताच आपल्या वक्तव्यावरून त्यांनी यू टर्न घेतला। पण आपण 35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांशी त्यांच्यासाठी सोडलेलं आहे याचा पुनरुच्चार आमदार संजय गायकवाड यांनी केला। जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं। जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं। नाही, ते काल आमच्या एका बैठकीमध्ये मी हा शब्दाचा प्रयोग केला की 35 कोटीची कामं मी कार्यकर्त्यांना वाटप केली, पण माझ्या लेफ्ट हँडचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझी डावी बोबडी वळते आणि त्याच्यामुळे कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द तोंडामध्ये आला। मी विरोधकांना सांगेन की याला जास्त काही अदरवाईज घेऊ नका, तो शब्द चुकलेला आहे। कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द आलेला आहे, तो शब्द तो चुकून आलेला आहे। कार्यकर्ते बिचारा रात्र दिवस आपल्याकरता गावात आले की ढोल ताशे नारेबाजी आगे बढो पिछे बढो करतात आणि आज त्यांना काही द्यायची गोष्ट आली तर तुम्ही लोक त्यांच्यावर कारवाई करतात। त्यांच्याकडे बोललो ना मी, आता टीव्ही भाषण आलं संजय गायकवाड 35 कोटी विषय आलं ना कमिशन। आता पत्रकारांना बोलायला लागतं, पण खरंच केलं मी खरं बोलतो। एकदा चूक होऊ शकते, मात्र दुसऱ्यांदा चूक होऊ शकते का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। त्यामुळे आता पक्षाकडून याची दखल घेतली जाते का ते बघावं लागेल। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगलप्रभात लोढा यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। ज्याप्रमाणे जैन मंडळांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले, त्याप्रमाणे हिंदू सणांसाठी सुद्धा गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। हनुमान जन्मोत्सव आणि समर्थ सप्ताहातील अन्नछत्र यासाठी व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेनं केली। मीरा रोडमधील ठाकूर टी हाऊसचे विवेक सिंग यांनी भन्नाट जुगाड केलाय। वापरलेल्या इंजिन ऑइलपासून गॅस तयार करणारं पत्र त्यांनी अवघ्या 15,000 बनवलंय। या यंत्रामुळे त्यांचा गॅस खर्च कमी झालाय। टाकाऊ ऑइलचा पुनर्वापर करून ऊर्जा तयार करण्याचा हा स्वस्त आणि उपयोगी प्रयोग सध्या चर्चेत आलाय।